नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळ झाली, हृदय भाऊचा चाललेला अभ्यास, म्हणलं आपण पण अभ्यासाला बसायचंय. घाई घाई गेलो आणि अभ्यासाला बसलो. मस्त पैकी अभ्यास झाला. तेच मग ग्राउंड साठी आवराय घेतलं. लॅब मध्ये कुणीच नव्हतं म्हणून म्हणलं जरा पोजिंग केली, कारण पोजिंग येतो जिंदगी आहे, जिंदगी येतो पोजिंग आहे. मस्त पैकी मग पोजिंग बिजिंग करून ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर आल्यावर लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप करून घेतला. वॉर्मअप झाल्यानंतर स्ट्रेचिंग करून घेतली आणि लगेच आपल्या वर्कआउटला आपण चालू केलं. तर आज आपलं हिल वर्कआउट होता. हिल वर्कआउट होता आपलं थोडंसं रिस्की जागेवर, पण कैसा आहे ना दोस्तो, रिस्क है तो वर्दी फिक्स आहे. पण सापडलो तर मार पण फिक्स आहे. म्हणून पटापट आपला अर्धा तासामध्ये हिल वर्कआउट उरकवला आणि आपल्या मोजेच्या ग्राउंडवर येऊन आपला वर्कआउट चालू केला. ग्राउंडवर आलेले लगेच आपण स्ट्राईड मारायला चालू केले. 8 मीटरच्या 7-8 स्ट्राईड मारल्या आणि वर्कआउट तिथं संपवलं. म्हणलं आज स्लो मोशन मध्ये नवीन काहीतरी ट्राय करा, म्हणून असं काहीतरी येडापंती करायची आणि टाइम घालवायचा. मस्तपैकी मग सगळं वर्कआउट संपवला. आता आपल्या फौजीची संपली होती ट्रेनिंग. मग भाऊनी अशी जोरदार एंट्री मारली की आल्या आल्या भाऊ गाडीन बिडीन मग नादच खोळा सगळा. आता फौजी मानल्यावर थोडासा नाद खोळा असणारच. मस्तपैकी मग भाऊ सोबत थोडीशी चर्चा वगैरे केली आणि घरी आलो. घरी आल्यावर लगेच आपण आपला डाएट खायला सुरू केला. अंडा खाव और सेहत बनव. मस्तपैकी डाएट पूर्ण केला. आउट केल्यावर थोडीशी आरामाची गरज आहे म्हणून मस्तपैकी डाएट खाऊन थोडासा आराम केला. आराम करून डायरेक्ट पोहोचलो आपण लायब्ररीत पोहोचून अभ्यासाला चालू केलं. दिवसभर अभ्यास पूर्ण केला आणि आता जायचं होतं आपल्याला इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला, कारण की आज होती आपल्या सुहास भाऊची हळद. आणि सुहास भाऊची हळद म्हणल्यावर आपण गेल्याशिवाय काय रंग येणार नाही. मस्तपैकी गेल्या गेल्या पहिली प्रामाणिक हळद लावली आणि त्याच्यानंतर आपण आपला राडा चालू केला. मग आजच्या सगळ्या कार्यक्रमाचं इथं समाप्ती करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.